राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, सर्वच माता भगिनींचे लाडके बंधू अजितदादा पवार यांना खरं तर अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित आपल्या जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी, सर्व शेतकरी वर्ग, माता भगिनी यांना प्रथमतः नमस्कार. खरं तर संधी आता पण नव्हती बोलण्याची, कारण सगळेच मान्यवर मंडळी खूप वेळापासून बसलेली आहे. परंतु ही संधी देण्याचं काम करणारं एक नेतृत्व म्हणजे सन्माननीय अजितदादा पवार. खरं तर ज्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याची ज्याची नाळ होती, ज्याला सर्वसामान्यांचा विकास, गोरगरीब वंचितांचा विकास महत्वाचा होता, ते म्हणजे अजितदादा. मी 2 दिवसापूर्वी खरं तर काटेवाडीला गेले. काटेवाडीला गेल्यानंतर अनुभवलं की अजितदादा काय, का त्यांना पालकमंत्री म्हणतात, की सकाळी लोकांना भेटल्यानंतर दिवसभर त्या माणसाला असा प्रश्न पडायचा की पहाटेच्या आधीच अजितदादा सगळ्यांना माहिती उठायचे, परंतु ती रात्रभर झोपू नये, रात्रभर पण झोपू नये असं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा होते, की रात्रभर सर्वांच्या कामाचं, महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न उराशी घेऊन झोपणारं व्यक्तिमत्व. आणि भल्या पहाटे किंवा पहाटेच्याही आधी मध्यरात्रीपासून ती धडपड असायची ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची, असं व्यक्तिमत्व. शेतकरी, आजूबाजूच्या पालावर राहणारा प्रत्येक धनगर समाजातील माणूस रडत होता, आदिवासी समाजातील माणूस इथे रडत होता की दादा हे सुद्धा तू आला नाही, हे सोना तुझं काय चाललंय, कोणाची तब्येत बरी नाही रे. म्हणजे पालकमंत्री होणं सोपं नाही. खऱ्या अर्थाने जर पालकमंत्री कोणी असेल पुणे जिल्ह्याला, एकमेव आणि अद्वितीय जर लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय अजितदादा. वाईट याचं वाटतं की जे घड्याळ प्रसिद्ध आहे, घड्याळ पवार कुटुंबियांनी आपल्याला घड्याळ हे चिन्ह दिलं आणि त्या घड्याळामुळे अजितदादांची ओळख व्हावी, शेवटची ओळख व्हावी, याच्यापेक्षा दुःखद घटना कुठली नाही. खरं तर अजितदादांच्या सभा होणार, पक्षविरहित प्रत्येक व्यक्ती त्यांच्या प्रत्येक शब्दाला ऐकणार असायचा, प्रत्येक त्यांची हालचाल प्रेरणादायी असायची. पण आज प्रत्येक जण त्या सगळ्या गोष्टींना मुकलेला आहे आणि ते नुसतं बोलत नव्हते, ते कामातून ते व्यक्त करत होते. आणि ही जी तळमळ आहे, मला वाटतं ह्या तळमळीला उभा महाराष्ट्र आणि विशेषत्वाने पुणे जिल्हा मुकलेला आहे. खऱ्या अर्थाने महिलांना जर कोणी बळ दिलं असेल ना तर ते एकमेव अजितदादा होते. मी यावेळी या बोलण्यापेक्षा खूप वेळा मी अजितदादांना भेटलेली आहे. मी आजपर्यंत 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची दिशा आणि दशा पाहिलेली आहे. परंतु हे सगळं पाहत असताना अजितदादांनी कधीही विचारलं नाही की तू कुठल्या पक्षाची कार्यकर्ती आहे, कधीच नाही. गेले एखादा कागद जर अजितदादांना दाखवला तर त्या कागदावर कार्यवाही ही केलीच गेली पाहिजे, या मताचे अजितदादा होते. आणि विशेषत्वाने त्यांच्या जाण्याने आमच्यासारख्या अनेक सर्वसामान्य कुटुंबातील संघर्ष करणाऱ्या मुलींच्या खरं तर लढाई ही आता उभं झालेली आहे. परंतु अजितदादांचाच वसा आहे की लढाई ही कामासाठी असली पाहिजे, सर्वसामान्य जे तळागाळातले घटक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी असली पाहिजे. आणि मला वाटतं अजितदादा जसे कामाचे होते तसे इथून पुढच्या काळामध्ये जर अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर ती फक्त आणि फक्त कामाच्या माध्यमातून व्हावी पाहिजे. आणि अजितदादांच्या सभा व्हाव्या ही प्रत्येकाची इच्छा होती, परंतु अजितदादांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची सभा घ्यावी लागावी याच्यापेक्षा खेदजनक काही नाही. म्हणून कुठल्याही प्रकारचा प्रसार मी डोंगे वाजून करणार नाही, कारण त्या कुटुंबा प्रमुखाने मला ही उमेदवारी दिली होती. आज माझ्या घरातला कुटुंब प्रमुख गेलेला आहे, मी प्रचंड दुःखात आहे, कुठल्याही प्रकारची मनस्थिती राहिलेली नाही. मी 2 दिवस काटेवाडीमध्ये होते, काटेवाडीमध्ये प्रत्येकाला भेटले, अजितदादा पवार यांना शिकवलेल्या शिक्षकाला भेटले. त्यांनी सांगितलं की हा अतिशय धांडळ आणि वात्रट मुलगा असायचा, पण अतिशय हुशार. जसे पवार साहेब जसे चाणाक्ष तसाच तो हुशार. त्याला प्रत्येकाला मदत करावी वाटायची आणि प्रत्येकाला देखील त्यांना गाणं सांगायला वाटायचं की प्रत्येकाला वाटायचं आपण आपलं गाणं दादाकडे न्यावं आणि दादा काही नाही म्हणणार नाही. परंतु आज कधीही नाही म्हणणारा दादा नॉट रिचेबल झालेला आहे. जेव्हा जेव्हा राजकीय स्थित्यंतर झाली
तेव्हा 98 500 51 222 हा नंबर नॉट रिचेबल आपल्याला दिसायचा, पण आज दादा कायमचे नॉट रिचेबल झालेले आहेत. परंतु त्यांना जर आपल्यामध्ये जिवंत ठेवायचं असेल तर त्यांच्या कामाचा वसा आपल्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याने इथून पुढच्या काळामध्ये जपणं गरजेचं आहे आणि हीच आदरांजली ठरेल. खरं तर अनेकांना बोलायचं होतं, परंतु माझी 2 मिनिटं तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिली आणि ऐकून घेतलं. नेताजी दादा विशेषतः आपण मला ही संधी दिली. मी आपले गृहनिर्देश सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने पुन्हा एकदा दादांना आदरांजली आणि थांबते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.